आजमी साहब, हमारे जयंत राव जी ने सही बात कही। जिनको कुत्ता नहीं पहुंचता वो आजकल सोशल मीडिया पर आकर सबको गाली देते हैं, मुख्यमंत्री को भी गाली देते हैं। ऐसे कुछ भाड़े के टट्टे इस मिसिंग लिंक के बारे में भी पैसा ले लेकर सोशल मीडिया पर लिख रहे थे। उनको भी कह देना चाहता हूं, अगर महाराष्ट्र का अपमान करोगे छोड़ूंगा नहीं। लोक त्या मिसिंग लिंक बद्दलच बोलतायत, महाराष्ट्राचा कुठे अपमान करतायत। पण ते काय सगळं घेऊन जायचं म्हणजे ते वरपासून खालपर्यंत आता काय सवय लागली आहे। केंद्र सरकारच्या कुठच्या गोष्टींबद्दल बोललं की तुम्ही देशविरोधी। आता केंद्र सरकारची कामं आहेत ती, त्याच्यात देशाचा काय संबंध। आता मिसिंग लिंक बद्दल बोललं तर याच्यात महाराष्ट्राचा अपमान कुठे आला। लोकांनी प्रश्नही नाही विचारायचे काय झालंय ते। इतके दिवस जे मोबाईल फोनवरनं विरोधकांना जे करत होते ना, शिव्या घाल वाटेल ते बोल, हे जे सगळे त्याच्यात ठेवलेल्या टीम्स आहेत ना, हे जे सगळं सुरू होतं ना ते आता अंगलट आलंय। आता ह्यांच्या दामदुपटीने ह्यांच्या अंगावरती येत आहे आणि त्याच्यामुळे लागले आता त्रास व्हायला लागला त्याचा। आपणच सुरू केल्यात त्या गोष्टी। गेल्या 10-12 वर्षातच या सगळ्या गोष्टी मोठ्या प्रमाणात सुरू झाल्या। विरोधकांना वाटेल ते बोलणं, विरोधकांना शिव्या घालणं, वाईट साईट लिहिणं, सगळ्या गोष्टी सुरू झाल्या। हे तुम्ही बसवलेल्या टीमकडनं सुरू झाल्या। आता तुमच्या अंगावरती येत आहे ते सगळं आणि तुमच्या अंगावरती येत आहे म्हणून लगेच महाराष्ट्राचा अपमान। ह्याच्यात कसला आला महाराष्ट्राचा अपमान। राम मंदिराच्या चोरीबद्दल बोललो की म्हणे धर्माचा अपमान। अरे चोरी आहे ना ती, ह्याचा धर्म कुठे आला। बरं त्या मंदिराबद्दल आम्हालाही आस्था आहे, प्रत्येक हिंदूला आस्था असेल। तिथे ज्या वेळेला 1400 कोटी रुपये ज्यावेळेला चोरले जातात, काहीही म्हणजे किती पडदा किती असावा यांच्या समोर। म्हणे वक्फ बोर्डामध्ये ज्या वेळेला म्हणे तिकडे चोऱ्या झाल्या त्याच्याबद्दल तुम्ही नाही बोलणार, आम्हाला काय देणं घेणं। राम मंदिरामध्ये लोकांनी जे दानपेटीमध्ये टाकलं, जे श्रद्धेने त्या मंदिरासाठी दिलं, त्याची जर समजा चोरी होत असेल तर ह्याच्याबद्दल बोलणार नाही, बोलायचं नाही। काल ते कोणतरी होसबळे का कोणतरी आहेत ते म्हणे धर्मविरोधी जे लोक आहेत ते म्हणे पसरवतात। आम्ही धर्मविरोधी? हा देश काय धर्मविरोधी आहे। तुमच्याकडे राम मंदिरामध्ये लोकांनी श्रद्धेने दिलेल्या गोष्टींची चोरी होते आणि हे सांगणारं कोण होतं, हे बोलणारं कोण होतं। भारतीय जनता पक्षाचा खासदारच पहिलं बोलला की राम मंदिरात चोरी झाली म्हणून। आम्ही बोललो